मी प्रकाश विजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे. नमस्कार मंडळी. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे साने गुरुजी आणि त्यांनी सुरू केलेली राष्ट्रसेवा दल ही सामाजिक संघटना गेल्या अनेक वर्षापासून अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करते, समाजासाठी काम करते. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून काम करते. गेल्या काही दिवसाच्या पाठीमागे मी मंगळवेढा, सांगोला आणि जत भागामध्ये जी अतिवृष्टी झाली, पूर आला आणि पुरामुळे शेतकरी बांधवांचं आमचं जे काही नुकसान झालं त्याबद्दल पहिला व्हिडिओ एक कवितेचा आणि दुसरा व्हिडिओ सरकारनं काही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही ते यावर बनवला होता. हे व्हिडिओ पाहून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन आले. अल्पभूधारक, एकल महिला, तसेच शेतमजूर, गरीब शेतकरी. शेतकरी हा गरीबच असतो, पण त्यातल्या त्यात अतिगरीब शेतकरी, अगदी अर्धा एकर शेत आहे आणि तेही अतिवृष्टीनं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. अशा काही शेतकऱ्यांची यादी आपण काही सामाजिक मंडळांच्याकडे दिली. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी मका बियाणे आणि ज्वारीचं बियाणे आपणाला दिलं आणि ते बियाणं आपण जत तालुक्यातील काही शेतकरी, मंगळवेढा तालुक्यातील काही शेतकरी आणि सांगोला तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मदत दिली. मला नक्कीच माहिती आहे, फुलाची पाकळी म्हणून हा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. ही मदत म्हणजे फार मोठी काही मदत नाही, पण तोंडावर दिवाळी आलेली आहे, त्याचा खर्च आहे आणि शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे आणि ते पीक विकून पुढील पेरणी करायची होती, पण आता जवळ काहीच नव्हतं आणि पेरणी कशी करायची अशा काही शेतकऱ्यांची व्यथा माझ्यापर्यंत आल्या होत्या. आणि त्याचाच आधार घेऊन मी राष्ट्रसेवा दल या सामाजिक संघटनेला सांगितलं की बाबा हो, या आम्हा शेतकरी बांधवांना बियाणं दिलं तरी आता लगेच खूप मोठी मदत होऊ शकते. त्यांनीही तो विचार ऐकून घेतला आणि या भागातील आमच्या शेतकरी बांधवांना हे बियाणं देण्याचं कार्य केलं. त्याबद्दल या सामाजिक संघटनेचं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि सर्व सामाजिक संघटना कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आम्हा शेतकरी बांधवांचा